नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त पुस्तकाच्या दुनियेत जाणार आहोत ज्यानं खरं तर लाखो लोकांच्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनालाच बदलून टाकलंय. हे पुस्तक आहे एस्थर आणि जेरी हिक्स यांचं विचारा आणि ते दिले जाईल. चला तर मग यात दडलेल्या शक्तिशाली शिकवणींचा अर्थ उलगडून बघूया. हे पुस्तक उघडल्या उघडल्या आपल्यासमोर एक खूप मोठा आणि खरं तर विचार करायला लावणारा प्रश्न उभा करतं. आपल्या आयुष्यात जे काही घडतं, जे काही आपण अनुभवतो, ते खरंच आपण स्वतः निर्माण करतो का? हाच तो प्रश्न आहे जो या पुस्तकाच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आहे. तर आपल्या पहिल्या भागात आपण याच प्रश्नावर थोडं अधिक लक्ष देणार आहोत, कारण हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये, तर एका मोठ्या सत्याकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे. तर हे पुस्तक नेमकं काय करतं ते त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतं. ते आपल्याला एक स्पष्ट आराखडा, एक प्रकारची ब्ल्यूप्रिंटच देतं. ही ब्ल्यूप्रिंट आपल्याला हे समजायला मदत करते की आपले विचार, आपल्या मनात उठणाऱ्या भावना आणि आपली ऊर्जा या सगळ्या गोष्टी मिळून आपलं आयुष्य, आपलं वास्तव कसं घडवत असतात. आता आपण या पुस्तकाच्या उगमाकडे वळूया. म्हणजे ही माहिती आली कुठून? कारण यातली शिकवण जेवढी विलक्षण आहे ना, तितकीच ती ज्या मार्गाने आपल्यापर्यंत पोचली ती कहाणीही थक्क करणारी आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या कथेची जी नायिका आहे एस्थर हिक्स, त्या सुरुवातीला अध्यात्म किंवा अशा अभौतिक जगाबद्दल प्रचंड साशंक होत्या. उलट त्यांना अशा गोष्टींची भीतीच वाटायची. आणि म्हणूनच त्यांचा एका सामान्य व्यक्तीपासून ते एका माध्यमापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो खूपच विलक्षण आणि प्रेरणादायी वाटतो. तर ही गोष्ट सुरू झाली 1984 मध्ये. त्या खूप अनिच्छेनेच शीला नावाच्या एका चॅनलरला भेटायला गेल्या. तिथे थिओ नावाच्या एका अस्तित्वाने त्यांना आणि त्यांचे पती जेरी यांना एक साधा सल्ला दिला. दररोज फक्त 15 मिनिटं शांत बसून ध्यान करा. त्यांनी तो सल्ला ऐकला. तब्बल 9 महिने एकही दिवस न चुकवता ते ध्यान करत राहिले. आणि मग एक दिवस एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. ध्यानात असताना एस्थरला जाणवलं की तिचं नाक हवेत काहीतरी लिहितंय. आणि तो पहिला संदेश आला, मी अब्राहम आहे, मी तुमचा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. मग हे अब्राहम म्हणजे नक्की कोण? पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अब्राहम ही कोणी एक व्यक्ती किंवा एक आत्मा नाही, तर ती एक सामूहिक चेतना आहे. म्हणजे जणू काही अनेक ज्ञानी, प्रेमळ, अभौतिक अस्तित्वांचा एक असा समूह जे एकाच आवाजात प्रचंड प्रेमाच्या आणि कल्याणाच्या दृष्टिकोनातून एस्थरच्या माध्यमातून आपल्याशी बोलतात. बरं, आता ही पार्श्वभूमी समजून घेतल्यावर आपण थेट अब्राहमच्या शिकवणीच्या मुख्य स्तंभाकडे येऊया. हा तो मूळ सिद्धांत आहे ज्यावर हे सगळं उभं आहे. आणि त्यालाच आकर्षणाचा नियम किंवा द लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. हा नियम खरं तर खूपच सोपा आहे. त्याचं मूळ तत्व आहे, जे स्वतःसारखे आहे तेच आकर्षित होते. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समान ऊर्जा असलेल्या गोष्टी एकमेकांकडे खेचल्या जातात. याचा अर्थ आपण जसे विचार आपल्या मनात ठेवतो तशाच गोष्टी आणि तसे अनुभव आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. कल्पना करा की आपण रेडिओ ऐकतोय. जर आपल्याला 101 FM वरचं एखादं गाणं ऐकायचं असेल तर आपल्याला आपला रेडिओ बरोबर 101 FMच्या फ्रिक्वेन्सीवरच लावावा लागेल, बरोबर? आपण 98.6 FM लावून 101 FMचं गाणं ऐकू शकत नाही. अगदी तसंच जर आपल्याला आयुष्यात आनंद, प्रेम आणि समृद्धी अनुभवायची असेल तर आपल्या विचारांची आणि भावनांची फ्रिक्वेन्सी सुद्धा आनंद, प्रेम आणि समृद्धीशी जुळायलाच हवी. मग आपली फ्रिक्वेन्सी कशी ओळखायची? आपलं ट्युनिंग बरोबर आहे की नाही हे कसं कळणार? याचं उत्तर आपल्या भावनांमध्ये आहे. आपल्या भावना म्हणजे एक प्रकारचं व्हायब्रेशनल इंडिकेटरच आहेत. जसं की जेव्हा आपण प्रेम, आनंद, उत्साह अशा सकारात्मक भावना अनुभवतो तेव्हा समजावं की आपलं ट्युनिंग आपल्या इच्छेशी जुळलेलं आहे. पण याउलट जेव्हा आपण चिंता, भीती, राग अशा नकारात्मक भावना अनुभवतो तेव्हा आपण आपल्या इच्छेपासून दूर जाणारा एक प्रतिकार निर्माण करत असतो. बरं, आकर्षणाचा नियम काय आहे हे तर आपण पाहिलं, पण आता प्रश्न येतो कसा वापरायचा? त्यासाठीच हे पुस्तक आपल्याला जाणीवपूर्वक आपलं वास्तव घडवण्यासाठी एक अत्यंत सोपी 3 पायऱ्यांची प्रक्रिया शिकवतं. ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली पायरी, तुम्ही विचारता. आयुष्यात जेव्हाही आपल्याला एखादी गोष्ट नकोशी वाटते तेव्हा त्याच क्षणी आपल्याला नक्की काय हवं आहे याची मागणी आपोआप विश्वाकडे पाठवली जाते. दुसरी पायरी, ते दिले जाते. विश्व किंवा ती स्रोत ऊर्जा तुमच्या प्रत्येक मागणीला त्याच क्षणी उत्तर देते. हे काम आपलं नाही, ते वैश्विक नियमानुसार आपोआप घडतं. आणि आता येते तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, तुम्ही स्वीकारता. इथेच आपलं खरं काम सुरू होतं. जे काही मागितलं आहे ते स्वीकारण्याच्या मनस्थितीत येणं.
पण सगळी गडबड इथेच होते. महत्वाचा मुद्दा हा आहे की बहुतांश लोक याच तिसऱ्या पायरीवर येऊन अडकतात. आपण कळत नकळतपणे विचारतो, विश्व ते आपल्याला देतं सुद्धा, पण आपल्या मनात असलेल्या शंका, भीती आणि नकारात्मक विचारांमुळे आपण ते स्वीकारण्याच्या म्हणजे रिसीव्ह करण्याच्या मोडमध्येच नसतो. पुस्तकातलं हे एक वाक्य सगळं काही स्पष्ट करतं. आपल्याला हवी असलेली गोष्ट अजूनपर्यंत का मिळालेली नाही याचं एकमेव कारण म्हणजे आपली ऊर्जा आणि आपल्या इच्छेची ऊर्जा यात मेळ बसलेला नाही. आपण स्वतःला एका अशा व्हायब्रेशनल पॅटर्नमध्ये अडकून ठेवलंय जे आपल्या इच्छेशी जुळत नाही. त्यामुळे स्वीकारणे किंवा अलाविंग हीच ती गुरुकिल्ली आहे जी या दोन ऊर्जांना एकत्र आणते. चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल विभागाकडे येऊया. हे पुस्तक फक्त सिद्धांत सांगून थांबत नाही, तर त्या तिसऱ्या पायरीसाठी म्हणजे स्वीकारण्याच्या अवस्थेत येण्यासाठी एक संपूर्ण टूलबॉक्स, एक साधन पेटीच आपल्याला देतं. या पुस्तकाचा जो दुसरा भाग आहे तो पूर्णपणे अशा व्यावहारिक तंत्रांनी आणि प्रक्रियांनी भरलेला आहे. या प्रक्रिया आपल्याला नकारात्मक विचारांच्या चक्रातून बाहेर काढून सकारात्मक व्हायब्रेशनमध्ये यायला मदत करतात, जेणेकरून आपण जे मागितलं आहे ते स्वीकारू शकू. आणि या प्रक्रिया 1 किंवा 2 नाहीत, तर तब्बल 22 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. आणि यातली प्रत्येक प्रक्रिया ही वेगवेगळ्या भावनिक स्थितींसाठी डिझाईन केलेली आहे, जेणेकरून कोणीही कोणत्याही परिस्थितीत त्यांचा सहज वापर करू शकेल. यातल्या काही प्रक्रियांची नावं तर बघा किती इंटरेस्टिंग आहेत. जसं की कौतुकाचा कल्लोळ. यात आपण जाणीवपूर्वक आपल्या आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी शोधून त्यांचं भरभरून कौतुक करतो. किंवा मग आहे समृद्धीचा खेळ, जो पैशाबद्दलची आपली नकारात्मक मानसिकता बदलायला मदत करतो. ह्या सगळ्या 22 प्रक्रिया किंवा खेळांचा उद्देश एकच आणि खूप सोपा आहे. आपल्याला हळूहळू आणि जाणीवपूर्वक चांगले वाटणारे विचार निवडायला शिकवणे आणि आपल्या मनात जो काही प्रतिकार म्हणजे जी काही नकारात्मक ऊर्जा साठलेली आहे ती सोडून द्यायला मदत करणे. आणि शेवटी अब्राहमचं हे एक सुंदर वाक्य या संपूर्ण पुस्तकाचा सार सांगून जातं. त्यांच्या मते जीवन हे काही संघर्ष करण्यासाठी किंवा कष्ट उपसरण्यासाठी नाही, तर ते एक आनंदाचा, एक उत्साहाचा सोहळा म्हणून जगण्यासाठी आहे. तर मग जाता जाता या एका गहन प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. कल्पना करून बघा, जर आपल्या आयुष्यातलं आपलं सगळ्यात महत्त्वाचं आणि खरं तर एकमेव काम फक्त चांगलं वाटून घेणं, आनंदी राहणं हेच असेल, तर आपलं आयुष्य किती वेगळं आणि किती सुंदर असेल, नाही का?